मॅडम सर्व तालुक्यात 2 ते 2.5 दिवस सगळीकडे माल आहे, बरोबर. मेन बुकिंग पाहिजे. बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये जर प्रॉब्लेम नाही तर इमिजिएट सिलेंडर रिलीज होणार आहे. आपली कस्टमर किती होईल म्हणे ओव्हरलोड याच्या सगळ्यामुळं सगळीकडून साईट चालू आहे. तर मी पंडित गॅस एजन्सी ग्रामीण वितरक रांजणी. सध्या ग्रामीणची काय परिस्थिती आहे? ग्रामीणला आजपर्यंत तरी सप्लाय आमचा सुरळीत आहे. फक्त कालपासून आज सकाळपासून थोडं बुकिंग मध्ये प्रॉब्लेम आले, बुकिंग पडत नाही. 5-6 वेळेस जर प्रयत्न केला तर बुकिंग होतात. वास्तविक पता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे सेल बी ऑटोमॅटिकच डाऊन असतो आणि सप्लाय सुरळीत आहे. पण लोकांनी पॅनिक होऊन युट्यूबवर पाहून किंवा मीडियावरच्या पेपरच्या न्यूज पाहून ऑफिसला येऊन गर्दा करून बुकिंग पॅनिक होऊन टाकतायत. तर ग्राहकांना आणि कंझ्युमरला एकच विनंती आहे, तेव्हा पॅनिक होऊन जायचं काही कारण नाही. सप्लाय सुरळीत आहे आणि डोमेस्टिक कस्टमरला, घरगुती ग्राहकांना कंपनीचं प्रथम प्राधान्य आहे. त्याच्यामुळे पॅनिक होण्याची तरी काही आजपर्यंत तरी गरज नाही. आणि कंपनी शोरूमला येऊन ग्राहकांनी गर्दा करून ज्यांना वेळेवर सिलेंडर मिळतंय त्यांचं उगाच वेळ खर्च करायला नाही पाहिजे. म्हणजे ते त्यांना समजून सांगण्यातच आमचा जास्त वेळ जातो. पण एवढीच विनंती आहे ग्राहकांना, किंवा तुम्ही बुकिंग टाका, OTP द्या आणि फोन करा, आम्ही तुम्हाला घरपोच सिलेंडर देऊ. धन्यवाद. श्यामराव पंडितराव देशमुख. सर मला तुमचं नाव सांगा आणि पद सांगा. मी भगवानराव देशमुख, गॅस एजन्सीचा मी अध्यक्ष आहे सध्या जालना जिल्ह्याचा. बरं सर, आज बैठक होती पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर. काय ठरलंय आणि तुम्ही काय समस्या मांडल्यात, काय सध्या गॅस पुरवठ्याबाबत काय समस्या आहेत? मॅडमला आम्ही समस्या सांगल्या, आमच्या पुरवठा व्यवस्थित चालू आहे म्हणून सांगितलं. फक्त गर्दी करायला लागले लोक सप्लायसाठी, म्हणजे डिलिव्हरी त्याला पाहिजे, बुकिंग व्हायला नाही लागले. बुकिंग सिस्टीम मध्ये काय आलं, आमचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर एकदम जाम व्हायला लागलं, सगळेच बुकिंग करायला लागले म्हणून. पण थोडंसं ते काय आलं, लोकांच्या मनामध्ये प्रॉब्लेम असं वाटायला लागले की सिलेंडर मिळणार नाही. सिलेंडर मिळून राहिले, सप्लाय चालू आहे, पण थोडंसं जास्त गर्दी करू राहिलो. ते समस्या सांगला आम्ही. जालना जिल्ह्यामध्ये किती दिवसाचा म्हणजे आता सध्या स्टॉक आहे? स्टॉक 2 दिवसाचा. काय सत्य परिस्थिती काय? सत्य परिस्थिती स्टॉक आहे आमच्याकडे. 2 दिवसाचा स्टॉक कंटिन्यू चालूच राहतो. 2 दिवसात रोटेशन चालूच असतं, त्यात काही खंड नाही. ज्याला वाटलं त्याला मिळत सिलेंडर. फक्त लोक काय करू राहिले, जास्त बुकिंग करू राहिले. 3 पट बुकिंग झालेले आहे आमच्याकडे आज. जे नॉर्मली 800-700चे बुकिंग असते ते डबल झाले, म्हणजे 1600-1700 बुकिंग झाले. काय अशी परिस्थिती का निर्माण झाली? ही परिस्थिती चॅनलमुळे झालेली. टीव्ही चॅनलवर लोक बघायला लागले किंवा काय प्रॉब्लेम सगळीकडे तुटवडा, तर मग याला वाढायला आपल्याकडे तुटवडा पडत म्हणून लोक त्रास देऊ राहिले, बाकी काही नाही. बुकिंगचं असं साधारणतः काय टायमिंग किती? बुकिंगचा टायमिंग काय केलेला आहे, 30 दिवसाचा केलेला आता सध्या, आणि ग्रामीणला 45 दिवसाचं केलेलं आहे. गॅस एजन्सीनं केलं आहे आणि सप्लाय चालू आहे. गॅस एजन्सी सप्लाय प्रॉब्लेम नाहीये, पण लोकांना हे पॅनिक करू राहिले म्हणून प्रॉब्लेम वाढवाल. तुम्ही जर आव्हान केलं आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, की प्रॉब्लेम काहीच नाही, तुम्ही प्रॉब्लेम करू नका, तुम्हाला सगळ्याला सिलेंडर मिळेल. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, पॅनिक होऊ नका. गॅस जास्त लागत उन्हाळ्यामध्ये आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे. कमर्शियल गॅसची काय परिस्थिती? कमर्शियल सप्लाय बंद आहे सध्या, कंपन्यांनी बंद केलंय. मग काही ब्लॅकमेल असं काही मार्केट? नाही, तसं काही नाहीये. आता ते काय म्हणजे हॉटेल मालकाला काय सप्लाय करणार गव्हर्नमेंट, त्याचं ते प्लॅन चालू आहे. त्यांचे निवेदन गेलं होतं कलेक्टर साहेबांकडे. ते आता काय होईल ते आम्हाला माहित. तुम्ही जालन्याच्या नागरिकांना काय आव्हान करणार? आम्ही हेच अध्यक्षाच्या माध्यमातून मी असं आव्हान करतो की लोकांना पॅनिक होऊ नये, रश करू नये. बुकिंग केलं तर ऑटोमॅटिक मिळून जात, त्याला सिलेंडर घरपोच देऊ राहिलो आम्ही, काही प्रॉब्लेम. आणि रश केल्यानं काय होणार, आम्हाला काम नाही सुधरू राहिलं. त्यांनी लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी एजीच्या दिवस नाही बुक केलं की फोन केला तरी चालतं, येऊन जातं. माझं नाव भगवानराव देशमुख, आनंद गॅस सर्व्हिस. मॅडम, आज गॅस एजन्सी धारकाची बैठक झाली, काय समस्या मांडल्या, काय निर्णय झाले आणि तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? आज आपण जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये सर्व गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. जे लोकांना त्रास होत आहे, वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्याच्यामुळे लोकांनी पॅनिक होत आहेत की गॅस मिळत नाही. परंतु तशी परिस्थिती नाही. सध्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये तिन्ही कंपन्याचे 2.2च्या प्रमाणात, म्हणजे साधारण ते 2 ते 3 दिवसापर्यंतचा
जो रेग्युलर साठा असतो त्या पद्धतीने साठा आहे. फक्त बुकिंगची जी अडचण आहे किंवा सर्व्हरची जी अडचण आहे त्या संदर्भामध्ये आज एजन्सी धारकांनी आपल्या समस्या सांगितल्या, त्या आम्ही कंपनीला कम्युनिकेट केलेल्या आहे. त्यानुसार बुकिंगची समस्या आपली सोडली जाईल. आणि त्यात अजून एक कंपनीने गाईडलाईन दिल्या की शहरी भागासाठी 30 दिवसाचं बुकिंग आवश्यक आहे आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवस तरी सिलेंडर बुकिंगसाठी आवश्यक आहे. तरी मला असं आवाहन करायचं आहे की जिल्ह्यामधल्या सर्व नागरिकांनी गॅस संदर्भात, साधारणतः आपलं डोमेस्टिक गॅस बद्दल बोलते मी, डोमेस्टिक गॅस सगळ्यांना उपलब्ध होत आहे, तरी कुणी पॅनिक होऊ नये, कुठली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती क्रिएट होणार नाही यासाठी सगळ्यांनी आवाहन करण्यात आहे, दक्षता घेण्यात येते. कमर्शियल गॅस तर बंद असेल. हो, कमर्शियल गॅस संदर्भात कंपनीकडून तशा सूचनाच आहेत की त्याबद्दलचे गॅसेस बंदच आहेत कमर्शियल. तथापि हॉस्पिटल्स आणि हॉस्टेल्स, त्यांच्या मेस यासाठी रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार त्यांनी रिक्वायरमेंट द्यावी. संबंधित गॅस एजन्सीला जिथून ते घेत होते यापूर्वी त्यांनाच त्याची मागणी नोंदवावी आणि ते मागणीनुसार कंपनी अप्रूव्ह करून त्यांनाही ते प्रोव्हाइड केलं जाईल.